पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काही दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झालं। काही प्रभागांमध्ये बदल देखील या ठिकाणी झालेला आहे। प्रभाग क्रमांक 19 असेल किंवा 30 मध्ये हे बदल जे आहेत ते झालेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। सर, काही दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झालं, सोडत जाहीर झाली। 2 प्रभागामध्ये बदल करण्यात आला। नक्की हा बदल कसा आणि का करण्यात आलेला आहे? या ठिकाणी माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशान्वये 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली होती। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 30 मध्ये जे बदल झाला त्याच्यामध्ये जे आरक्षण होतं ते अ जागा जी होती ती अनुसूचित जातीकरता राखीव होती, ब जागा जी होती अनुसूचित जाती महिलेकरता होती आणि क जागा जी होती ती नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता होती, ड जागा जी होती ती सर्वसाधारण महिलेकरता होती। परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे ज्यावेळेस सोडतीचे सर्व दस्तावेज आणि सर्व इतिवृत्त आपण पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल सुचवलेले आहेत। जे बदल प्रभाग क्रमांक 30 मध्ये अशाप्रमाणे दिले त्यांनी की अ जागा जी आहे ती अनुसूचित जातीकरता, ब जागा ही अनुसूचित जाती महिलेकरता, क जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेकरता आणि ड जागा सर्वसाधारण करता अशा प्रकारे दर्शवण्यात यावेत, अशा प्रकारचे निर्देश माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण तो बदल केला आणि ते बदल करून त्याची प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। सर, पण मात्र हे सगळं बदल होत असताना आता कार्यकर्ते जे आहेत ते जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता गोंधळ घालताना पाहिले मिळतात। महापालिकेच्या बाहेर देखील ते जमलेले आहेत। नक्की हे त्यांना जे त्या प्रभागात राहतात किंवा ते इच्छुक आहेत त्यांना सांगून हे करण्यात आलं होतं का थेटपणे हा बदल करण्यात आला? नाही, माननीय राज्य निवडणूक आदेशान्वये हा बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी सुधारणा सुचवलेल्या आहेत त्याच्यासह आपण ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि सदर प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये हरकती सूचनासाठीचा जो वेळ आहे तो 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आहे। त्याच्यामध्ये जे काही हरकती सूचना येतील तर त्याचा निर्णय घेतला जाईल। सर, कलम 6/3 ब चा दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील आता कार्यकर्त्यांकडून होतोय की या कलमाकडे निवडणूक अधिकारी असतील किंवा राज्य निवडणूक आयोगाने पाहिलं देखील नाही। राज्य निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये बदल त्याच कलमाच्या अन्वये सुचवलेले आहेत आणि ते बदल आपण इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते प्रसिद्ध केलेले आहेत। तर कलमाचा दुर्लक्षाचं काय, नक्की कलम काय आहे ते? 6(3) ब नुसार या ठिकाणी 30 नंबरमध्ये जी क जागा जी होती ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी थेट पद्धतीने नेमून देण्याची तरतूद होती। तर ती तरतूद माननीय राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे दुरुस्त करून आपण प्रसिद्ध केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे जे बदल झालेले आहेत प्रभाग क्रमांक 19 असेल किंवा 30 मध्ये हे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच झालं असल्याचा निर्वाळा जो आहे तो आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।